श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. नमस्कार श्रोते हो, मी आपल्या सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो. 27 ऑगस्ट बुधवार म्हणजेच गणेश चतुर्थी या दिवशी आपण गणपती बाप्पांची विधिवत प्राणप्रतिष्ठा करून स्थापना केली. त्याचप्रमाणे 6 सप्टेंबर शनिवार म्हणजेच अनंत चतुर्दशीला आपण उत्तर पूजा आणि विसर्जन विधी करणार आहोत. ज्याप्रमाणे आपण शास्त्रोक्त विधिवत गणपतीची स्थापना करतो, त्याचप्रमाणे उत्तर पूजा व विसर्जन विधी शास्त्रोक्त पद्धतीने करावा, तरच आपली पूजा पूर्णत्वास जात असते. या व्हिडिओमध्ये मी मंत्रांसहित उत्तर पूजा आणि विसर्जन कसे करावे हे सांगितले आहे. ज्यांना घरी ब्राह्मण गुरुजी उपलब्ध होणार नाहीत त्यांनी हा व्हिडिओ बघून उत्तर पूजा करावी. जमल्यास मंत्र सोबत म्हणून करावी किंवा मंत्र मी म्हणेल आणि आपण फक्त कृती करावी. पूजेसाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे असेल: पळी, फुलपात्र, पाणी सोडण्यासाठी 1 प्लेट, फुले, हळद, कुंकू, अक्षता आणि शुद्ध जल. पूजेचा क्रम पुढील प्रमाणे असेल: सर्वात प्रथम सांगतेची आरती करून घ्यावी. त्यानंतर आचमन, प्राणायाम, देवतास्मरण इत्यादी विधी करावेत. त्यानंतर उत्तर पूजेचा संकल्प करावा. संकल्प झाल्यानंतर हातामध्ये 1 फूल घेऊन त्यावरती हळद, कुंकू, अक्षता आणि थेंबभर पाणी टाकावे आणि 1 वेळा गणपती अथर्वशीर्ष म्हणावे. गणपती अथर्वशीर्ष म्हणून झाल्यानंतर ते फूल गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करावे. त्यानंतर हात जोडून क्षमा प्रार्थना म्हणावी आणि नंतर विसर्जन मंत्र म्हणून हातामध्ये अक्षता घ्याव्यात आणि ओम यान्तु देवगणा सर्वे पूजा मादाय पार्थिवाम इष्टकामाय सिद्ध्यर्थम पुनरागमनाय च हा मंत्र म्हणून त्या अक्षता गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अर्पण कराव्यात. त्यानंतर गणपती बाप्पांचा ज्या ठिकाणी ती मूर्ती स्थापन केलेली आहे तो पाट किंवा चौरंग थोडासा हलवावा आणि यानंतर गणपती बाप्पाच्या मूर्तींचे विसर्जन करावे. अशा प्रकारे या पूजेचा क्रम असेल. आता आपण ही पूजा कशी करावी ते बघूयात. आधी सर्वांनी सांगतेची आरती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर या पूजेला सुरुवात करायची आहे. आता आपण आचमन करूयात. आचमन करण्यासाठी एका फुलपात्रामध्ये पाणी घेऊन 1 पळी घ्यायची आहे आणि पाणी सोडण्यासाठी 1 प्लेट घ्यायची आहे. आणि ज्यांनी गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करून स्थापना केली आहे त्यांनीच ही उत्तर पूजा ही करायची आहे. त्यासाठी गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर आसन ठेवून बसायचं आहे आणि आचमन करण्यासाठी सुरुवात करायची आहे. प्रथम डाव्या हाताने 3 वेळेस पळीभर पाणी उजव्या हातावर घ्यायचं आहे आणि ते प्राशन करायचं आहे. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. 2 वेळेस पाणी उजव्या हातावर घ्यायचं आहे आणि सरळ हाताने समोरच्या प्लेटमध्ये सोडून द्यायचं आहे. ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः. यानंतर यजमानांनी हात जोडून बसायचं आहे. ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अधोक्षजाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेंद्राय नमः, ओम हरये नमः, ओम श्रीकृष्ण परमात्मने नमः. यानंतर प्राणायाम करायचं आहे. 1 पळीभर पाणी उजव्या हातात घ्यायचं आहे. ओम प्रणवस्य परब्रह्म ऋषी परमात्मा देवता देवी गायत्री छंद प्राणायामे विनियोग. पाणी प्लेटमध्ये सोडून द्यायचं आहे. प्राणायाम करताना
उजव्या हाताच्या मधल्या 2 बोटांनी डावी नाकपुडी बंद करायची आहे. उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे. श्वास मध्येच ठेवून अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची आहे आणि मनातल्या मनात गायत्री मंत्र म्हणायचा आहे. ओम भू ओम भुव ओम स्वः ओम मह ओम जन ओम तप ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. आता डाव्या नाकपुडीवरील 2 बोट काढून घ्यायचे आहे आणि श्वास बाहेर सोडायचा आहे. यानंतर उजव्या हाताच्या 5ही बोटांनी उजव्या कानाला, डाव्या कानाला आणि मुखाला स्पर्श करायचा आहे. ओम आपो ज्योतिरसोमृतं ब्रह्म भूर्भुवः स्वरोम. यानंतर देवता स्मरण करायचं आहे. यजमानांनी हात जोडून बसायचं आहे. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री मातृपितृभ्यो नमः. श्री कुलदेवताभ्यो नमः. श्री इष्टदेवताभ्यो नमः. श्री ग्रामदेवताभ्यो नमः. श्री स्थानदेवताभ्यो नमः. श्री वास्तुदेवताभ्यो नमः. श्री आदित्यादि नवग्रहदेवताभ्यो नमः. श्री सर्वेभ्यो देवेभ्यो नमः. श्री एतत्कर्मप्रधान श्रीमन्महागणाधिपतये नमः. अविघ्नमस्तु सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः. 12 नामानि यः पठे शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते. शुक्लाम्बरं धरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते. सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मङ्गलं येषां हृदयस्ते भगवान् मङ्गलायतनं हरिः. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते गृयुगं स्मरामि. लाभस्तेषां जयस्तेषां कूतस्तेषां पराजयः. येषामिन्दिवरश्यामो हृदयस्थो जनार्दनः. विनायकं गुरो भाणुं ब्रह्मा विष्णुमहेश्वराणं सरस्वती प्रणम्यादौ सर्वकामार्थसिद्धये. अभिप्सितार्थसिद्ध्यर्थ पूजितो यः सुरासुरैः. सर्वविघ्नहरस्तस्मै श्रीमन्महागणाधिपतये नमः. सर्वप्रारम्भकार्येषु त्रयस्त्रिभुवनेश्वराः देवादेशन्तु नः सिद्धे ब्रह्मेशान जनार्दनः. यानंतर उत्तर पूजेचा संकल्प करायचा आहे. हातामध्ये पळीभर पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये अक्षता टाकायच्या आहेत आणि फुलाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि म्हणायचं आहे मम आत्मनाः श्रुतिस्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम. या ठिकाणी आपापल्या गोत्राचा उच्चार करायचा आहे. ज्यांना गोत्र माहीत नसेल त्यांनी काश्यप गोत्र असं म्हणायचं आहे. गोत्र उत्पन्नानाम स्वतःच्या नावाचा उच्चार करायचा आहे. नामने उत्पन्नानाम सकल कुटुंबानाम द्विपाद चतुष्पाद संहितानाम क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थम समस्त मंगला प्राप्त्यर्थम समस्त दुरितोप शांत्यर्थम भूत प्रेत पिशाच शाकिनी डाकिनी राक्षस वेतालादी भय उपद्रव निरसनार्थम अप्राप्तलक्ष्मी प्राप्त्यर्थम प्राप्तलक्ष्मी चिरकाल संरक्षणार्थम आदित्यादि सकल ग्रहपीडा शांत्यर्थम सग्रहमुख श्री गणेश महाराज. उत्तर पूजा अहम करिष्ये तद अंगभूतम निर्विघ्नता सिद्ध्यर्थम श्री महागणपति यथा संपादित द्रव्ये यथा ज्ञानेन पूजनम अहम करिष्ये.
असं म्हणून हातातील पाणी आणि फूल समोरच्या प्लेटमध्ये सोडून द्यायचं आहे। यानंतर गणपती अथर्वशीर्ष पठण करायचं आहे। त्यासाठी हातामध्ये एक फूल घ्यायचं आहे, त्यावरती हळद कुंकू अक्षता टाकायच्या आहेत आणि एक थेंबभर पाणी टाकायचं आहे। ते फूल हातामध्येच ठेवायचं आहे आणि एक वेळा गणपती अथर्वशीर्ष पठण करायचं आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा स्थिरैरङ्गे स्तुष्टुवांसस्तनूभिः वेशेमदेवहितं यदायुः। ओम स्वस्ति न इंद्र वृद्धश्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शांति शांति शांति। ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं व्रतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवाणोचानमवशिष्टम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवक्षोर्ध्वात्तात् अवाधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्। त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि। सर्वं जगदिदं त्वत्तो जायते सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति। त्वं भूमिरापो नलो निलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वम् इन्द्रस्त्वमग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवस्वरोम। गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारः परतरः हृदेन्दुलसितं तारेण वृद्धम् एतत्तव मणुस्वरूपं गकार पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्त्यरूपं बिन्दुरुत्तरूपम् नादसन्धानं सहिता सन्धिः सैषा गणेश विद्याकलकृषे निःसृत गायत्री छन्दः गणपतिर्देवता। ॐ गणपतये नमः। ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कोशधारिणं प्रथमं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणम् अच्युतम् अविर्भूतं च सृष्टयादौ प्रकृते पुरुषात् परम्। एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनं वरः। नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते अस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसूताय श्रीवरदमूर्तये नमो नमः। एतदथर्वशीर्षयोदिते स ब्रह्मभुजाय कल्पते स सर्वतः सुखमेदते स सर्वविघ्नैर्नबाध्यते स पञ्चमहापापात्रमुच्यते। सायमधियानो दिवस्कृतं पापमनाशयति प्रातर्धियानो रात्रिकृतं पापमनाशयति। सायं प्रातः प्रयुञ्जानो अपापो भवति सर्वत्राधियानोपविघ्नो भवति। धर्मार्थकाममोक्षं च विन्दति इदमथर्वशीर्षमशिष्याय न देयं यो यदि मोहाद्यास्पदे स पापीयान् भवति। सहस्रावर्तनादियज्ञं कामधीते तं तं तमनेन साधयेत। अनेन गणपतिं विषञ्जति स वाग्मी भवति चतुर्थ्या मनसनसप्ति स विद्यावान् भवति इत्यर्थर्वणवाक्यं ब्रह्मद्यावर्णन विद्यात्न बिभेति कदाचनेति यो दुर्वाङ्कुरैर्यजति स वैश्रवणोपमो भवति यो लाजेर्यजति स यशोवान् भवति स मेधावान् भवति यो मोदकसहस्रेण यजति स वाञ्छितफलं वाप्नोति हसाढ्यसमिद्धिर्यजति स सर्वं लभते स सर्वं लभते। अष्टौ ब्राह्मणान् सम्यक् ग्राहयित्वा सूर्यवर्चस्वी भवति सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमासन्निधौ वाचत्वा सिद्धमन्त्रो भवति महाविघ्नात् प्रमुच्यते महदोषात् प्रमुच्यते महापापात् प्रमुच्यते। स सर्वं विद्भवति स सर्वं विद्भवति यः एवं वेद इत्युपनिषत्। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा स्थिरैरङ्गे स्तुष्टुवांसस्तनूभिः वेशेमदेवहितं यदायुः। ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावदितमस्तु मा विद्विषावहै।
ओम शांती शांती शांती। यानंतर आपल्या मनातील सर्व इच्छा गणपती बाप्पांना सांगायच्या आहेत। मागच्या 10 दिवसांमध्ये पूजा करताना काही चुका झाल्या असतील तर त्यासाठी क्षमा मागायची आहे आणि हातातील फूल गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचं आहे। त्यानंतर हात जोडून क्षमा प्रार्थना म्हणायची आहे। हात जोडून बसायचं आहे। ओम आवाहनं न जानामि विसर्जनं पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर अपराध सहस्रं च क्रियते हर्निशं मया दासोऽयमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वर। गतं दुःखं गतं पापं गतं दारिद्र्यमेव च आगता सुखसम्पत्ति पुण्या च तव दर्शनात्। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि पुत्रान् देहि धरं देहि सर्वकामांश्च देहि मे। मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे परिपूर्णं तदस्तु मे परिपूर्णं तदस्तु मे। यानंतर यजमानांनी हातामध्ये थोड्या अक्षता घ्यायच्या आहेत आणि पुढील मंत्र म्हणायचा आहे। ओम यान्तु देवगणा सर्वे पूजामादाय पार्थिवाम् इष्टकामाय सिद्ध्यर्थं पुनरागमनाय च। हा मंत्र म्हणून झाल्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीवर या अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि नंतर मूर्तीचा पाट किंवा चौरंग जो असेल तो थोडासा हलवायचा आहे। यानंतर श्री गणेश महाराजांच्या मूर्तीचे विसर्जन करायचे आहे। नंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या बाजूला जो मांडलेला कलश असेल त्या कलशातील जे श्रीफळ आहे ते मूर्तीसोबत विसर्जन करायचं आहे। त्याचं कलशामधील जे पाणी आहे ते फुलाने आपल्या घरात सर्वत्र शिंपडायचं आहे। त्यानंतर जे पूजेमध्ये विडे ठेवलेले असतील त्या विड्यावरती जी नाणी ठेवलेली असेल ती नाणी आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायची आहेत। बाकीच्या ज्या सुपाऱ्या वगैरे जी पूजा असेल ती सर्व जमा करून त्याचं विसर्जन करायचं आहे। आणि ज्या वेळेस आपण गणपती बाप्पांची विसर्जनासाठी पाठवणूक करतो त्यावेळेस त्यांच्यासोबत थोडीशी दोरी बांधून द्यायची आहे। त्या शिदोरीमध्ये थोडेसे तांदूळ, थोडी डाळ, थोडे बटाटे, साखर आणि गव्हाचे पीठ हे ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे गणपती बाप्पांची पाठवणूक करायची आहे। अशा प्रकारे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि शास्त्रोक्त मंत्रांसहित आपली गणपती बाप्पांची उत्तर पूजा आणि विसर्जन विधी पूर्ण झालेला आहे। ही पूजा जर आपल्याला आवडली असेल तर आपण या व्हिडिओला लाईक करायचं आहे, कमेंट करायचं आहे आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। गंगा गोदावरी माता की जय। सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय। श्री स्वामी समर्थ गुरु माऊलीं की जय। भारत माता की जय। गणपती बाप्पा मोरया। मंगल मूर्ती मोरया। गणपती बाप्पा मोरया। पुढच्या वर्षी लवकर या।